श्री स्वामी समर्थ. मेष राशी 13 ते 19 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे का? नशीब तुमच्या बाजूने उभे राहील का की थोडी संयमाची परीक्षा घेईल? मेष राशीच्या व्यक्तींना हा आठवडा उत्साह, संधी आणि काही प्रमाणात आव्हानांनी भरलेला ठरणार आहे. ग्रहस्थिती तुमच्यासाठी नवे मार्ग उघडण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्यासाठी योग्य निर्णय घेणे आवश्यक ठरेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा तुमच्यासाठी नवी दिशा दाखवणारा ठरेल. मनात दडलेले विचार प्रत्यक्षात उतरतील. काही गोष्टींसाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल. या आठवड्यात ग्रहांची हालचाल तुमच्या जीवनात उत्साह, धडाडी आणि थोडीशी चाचणी घेणारी परिस्थिती निर्माण करणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये आधीपासूनच असलेली जिद्द आणि आत्मविश्वास या काळात अधिक ठळकपणे दिसून येईल. काही जुने प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत, तर काही नवीन संधी तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील. मात्र प्रत्येक संधीचा योग्य फायदा घेण्यासाठी संयम आणि विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे ठरेल. या आठवड्यात तुमच्या कृतींना गती मिळेल, पण त्याचवेळी थोडा मानसिक ताणही जाणवू शकतो. त्यामुळे संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. नातेसंबंध, करिअर आणि आरोग्य या तिन्ही गोष्टींमध्ये योग्य समतोल साधल्यास हा आठवडा तुमच्यासाठी यशस्वी आणि समाधानकारक ठरेल. थोडक्यात सांगायचे झाले तर हा आठवडा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चला असा संदेश देणारा आहे. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसून येतील. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत वरिष्ठांच्या नजरेत येईल. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मात्र या जबाबदाऱ्यांमुळे थोडा ताण जाणवू शकतो. तुमच्यासाठी हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा योग्य ठरू शकतो. काही नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात. त्या संधींचा योग्य फायदा घेतल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील. नवीन गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवावा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. एखादा जुना प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते. कामात सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवला तर यश तुमच्या पावलांशी राहील. कोणत्याही निर्णयात घाई करू नका, विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा स्थिर राहण्याची शक्यता आहे. अचानक काही खर्च वाढू शकतात, विशेषतः घराशी संबंधित किंवा आरोग्याशी संबंधित. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तुमच्याकडे काही नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या साइड इन्कमचा विचार करत असाल तर तो यशस्वी होऊ शकतो. मात्र मोठी गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. जुन्या कर्जांची परतफेड करण्यासाठी हा योग्य काळ आहे. आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतील. पैसे साठवण्यावर भर द्या आणि अनावश्यक खर्च टाळा. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खास ठरणार आहे. जोडीदारासोबतचा संबंध अधिक घट्ट होईल. एकमेकांबद्दलची समज आणि विश्वास वाढेल. काही रोमॅन्टिक क्षण अनुभवायला मिळतील. जर तुम्ही सिंगल असाल तर या आठवड्यात एखाद्या खास व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. ही भेट भविष्यात एक सुंदर नात्याची सुरुवात ठरू शकते. मात्र भावना व्यक्त करताना संयम बाळगा. विवाहित व्यक्तींनी आपल्या नात्यातील तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. संवाद वाढवणे आणि एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही जुन्या आठवणी ताज्या होतील आणि मन प्रसन्न होईल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे. थकवा, डोकेदुखी किंवा पचनासंबंधी त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहारावर विशेष लक्ष द्या. नियमित व्यायाम आणि योग केल्यास शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतील. झोपेची वेळ निश्चित ठेवा आणि ताण टाळण्याचा प्रयत्न करा. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. एखादी जुनी आजारपण पुन्हा डोकेवर काढू शकते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. पाणी भरपूर प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा. शिक्षण आणि ज्ञान. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. काही नवीन विषय समजून घेण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल, पण त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. सातत्य ठेवले तर यश नक्की मिळेल. शिक्षक आणि मार्गदर्शकांचे सहकार्य लाभेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. या संधींचा योग्य वापर केल्यास भविष्यात फायदा होईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. घरात एखादा शुभकार्य किंवा समारंभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
पालकांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. काही जुने मतभेद दूर होतील. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. महत्त्वाचे सल्ले. निर्णय घेताना घाई करू नका. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नातेसंबंध जपण्यासाठी संवाद वाढवा. सकारात्मक विचार ठेवा. उपाय. हनुमान चालीसा पठण करा. मंगळवारी गरिबांना अन्नदान करा. एकूण हा आठवडा मेष राशीसाठी संधी आणि आव्हानांचा संगम ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे, मात्र संयम आणि मेहनत आवश्यक आहे. आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये आनंद मिळेल, तर आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मपरीक्षण आणि नव्या संधींचा संगम ठरणार आहे. कामाच्या क्षेत्रात तुमची मेहनत आणि जिद्द तुम्हाला पुढे नेईल, पण त्यासाठी संयम आणि योग्य नियोजन आवश्यक असेल. काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या येऊ शकतात, मात्र त्यातूनच तुमची क्षमता सिद्ध होईल. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती साधारण स्थिर राहील, पण अनावश्यक खर्च टाळणे आणि पैशाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे ठरेल. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. काहींसाठी नवीन नात्यांची सुरुवात होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि आपलेपणा अधिक दृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाचा ताण आणि थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती आणि योग्य दिनचर्या पाळणे महत्त्वाचे ठरेल. मानसिक शांतता राखण्यासाठी सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास टिकवून ठेवा. एकूणच हा आठवडा तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. योग्य निर्णय, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही या आठवड्यात अनेक गोष्टी तुमच्या बाजूने वळवू शकता. हा आठवडा तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची आणि पुढे जाण्याची संधी देईल. योग्य निर्णय घेतल्यास यश तुमच्या पावलांशी राहील. सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास ठेवून पुढे चला. यश नक्की तुमचं होईल. धन्यवाद.